नमस्कार, मी अर्चना पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भातील अर्ज भरण्यासाठीची 31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख असली तरी देखील यापूर्वी जे काही अर्ज भरलेले आहेत तर त्या संदर्भातल्या ज्या काही याद्या आहेत, मंजुरीच्या याद्या, तर त्या आता प्रसिद्ध व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की माझं नाव या यादीमध्ये आहे की नाही. या याद्या कशा पाहायच्या तर याच्या संदर्भातला व्हिडिओ पण आपण या अगोदर बनवलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याची यादी जसजशी प्रसिद्ध होईल तसतशी आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रोसेसप्रमाणे आपली यादी तपासू शकतो. आपण भरलेल्या अर्जाचा स्टेटस काय आहे हे आपण नारी शक्ती ॲपवरून देखील पाहू शकतो. पण ज्या वेळेला आपण हे नारी शक्ती ॲप ओपन करतोय तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे ॲप ओपन होत नाही. जर ओपन झालं तर SMS येत नाही किंवा काही वेळेला याच्यामध्ये सर्व्हिस अनअवेलेबल असाही मेसेज येतो. काही वेळेला फक्त लोडिंग वरतीच ते फिरत राहतं. पण घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही. काही दिवसातच हे सुरळीत सुरू होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अर्जाचे जे काही स्टेटस आहेत तर त्या स्टेटसचा अर्थ काय आहे तर हे समजून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. एक लाईक नक्की द्या व्हिडिओसाठी व नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात विसरू नका. आपल्या अर्जाचं स्टेटस नारी शक्ती ॲपमध्ये ज्या वेळेला आपण पाहायला जातो तर त्यावेळेला साधारणपणे अशा पद्धतीचे काही मेसेजेस आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि कंसामध्ये पेंडिंग असं दिलेलं आहे आणि हे ऑरेंज कलरमध्ये आहे. दुसरा मेसेज असा पाहायला मिळतो की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ॲप्रूव्ड कंसामध्ये ॲप्रूव्ड लिहिलेलं आहे आणि हे हिरव्या रंगामध्ये आपल्याला दिसतंय. तिसरा मेसेज असा येतो की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी इन रिव्ह्यू पण वरती SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आणि हे लाल कलरमध्ये येते. त्यानंतर काही वेळेला रिजेक्टेड असाही मेसेज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर डिसअप्रूव्ड पुढं लिहिलेला आहे कॅन एडिट अँड रिसबमिट असा देखील मेसेज काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा मेसेज आपल्याला असा पाहायला मिळतो की SMS व्हेरिफिकेशन डन हे हिरव्या रंगामध्ये आहे परंतु खाली अर्ज जो आहे तो इन रिव्ह्यूमध्ये दिसतोय. तर अशा पद्धतीचे काही मेसेज आपल्याला या अर्जावरती पाहायला मिळतात. आता या मेसेजचा अर्थ काय आहे तर हे आपण समजून घेऊ. याच्यासाठी आता आपण फोनच्या स्क्रीनवरती नारी शक्ती ॲप ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फोन नंबर टाकून जो काही SMS येतोय तर तो SMS टाकून व्हेरीफाय करून घेणार आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकताय की हे लोडिंग होतंय म्हणजे अजूनही ॲपमध्ये प्रॉब्लेम सुरू आहे. ज्या फोनवरून आपण जेवढे फॉर्म भरलेले आहेत तर ते सर्व फॉर्मचं स्टेटस आपण त्याच फोनवरती पाहू शकतो. आता इथं आपण फोन नंबर टाकल्यानंतर SMS आपल्याला आलेला आहे ज्याच्यामध्ये OTP आपल्याला आलेला आहे 4 अंकी. तर हा OTP टाकून आपण व्हेरीफाय करून घेणार आहोत. हे ॲप व्यवस्थित चालत नसल्यामुळे बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांच्याकडे जे काही अर्ज जमा झालेले आहेत तर त्यांना देखील ते अर्ज ऑनलाईन करता आलेले नाही आहेत. ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. यामध्ये यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही अर्ज सगळे भरलेले आहेत त्या फोनवरून तर ते सर्व अर्ज ओपन होतील. यापैकी एक अर्ज आपण ओपन करूया. तर त्याच्यामध्ये असा मेसेज येतोय लाल रंगामध्ये की SMS व्हेरिफिकेशन इज पेंडिंग आणि हा अर्ज जो आहे तो रिव्ह्यूमध्ये आहे. तर याच्यासाठी आता काय करायला लागेल त्या लाल रंगाच्या मेसेजवरती क्लिक केल्यानंतर जो फोन नंबर त्या लाभार्थ्याने दिलेला आहे तर त्या फोनवरती OTP जाईल. तो OTP टाकून आपल्याला हे SMS व्हेरिफिकेशन पूर्ण करायला लागेल. ती प्रोसेस पूर्ण केल्यानंतर हा जो काही लाल रंगातला मेसेज आहे तर तो जाऊन तिथं हिरव्या रंगामध्ये आपल्याला दिसून येईल आणि SMS व्हेरिफिकेशन डन असा मेसेज येईल. प्रत्येक जो काही अर्ज आहे तर त्याचं SMS व्हेरिफिकेशन हे झालेलं असणं आवश्यक आहे. प्रत्येक अर्जाच्या स्टेटसनुसार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सूचना इथं पाहायला मिळतील. वेगवेगळे मेसेज इथं पाहायला मिळतील. उजव्या कोपऱ्यामध्ये निळ्या रंगामध्ये आयचं जे काही चिन्ह आहे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज पाहायला मिळेल. इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेमध्ये हा मेसेज आहे. तर पहिला मेसेज आहे पेंडिंग टू सबमिटेड. द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट not yet submitted for review. It is still in the pending state awaiting final submission. म्हणजे हा जो काही अर्ज आहे तर तो भरलेला आहे परंतु हा अजून सबमिट केलेला नाही. हा अंतिम सबमिट केल्यानंतरच हा जो काही आहे तर पुढच्या स्टेजमध्ये जाणार आहे किंवा इन रिव्ह्यूमध्ये येईल. जोपर्यंत अंतिम सबमिशन आपण करत नाही तोपर्यंत हा अर्ज पेंडिंग टू सबमिटेड अशा स्टेजमध्ये आपल्याला दिसेल. अंतिम सबमिशन केल्यानंतर हा अर्ज पुढच्या स्टेजला म्हणजेच रिव्ह्यूसाठी जाईल. इन रिव्ह्यू म्हणजे द सर्वे इज करंटली बीइंग इव्हॅल्युएटेड बाय द रिव्ह्युअर्स. द सबमिटर इज वेटिंग फॉर फीडबॅक ऑर अप्रुव्हल.
म्हणजेच हा जो काही अर्ज आहे तर त्याचं मूल्यांकन केलं जाईल की आपण त्या अटींमध्ये बसताय किंवा नाही, आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही फीडबॅक आहे किंवा त्याची जी मंजुरी आहे तर ती देण्यात येईल. तर हा जो काही फीडबॅक येईल तोपर्यंत ज्यानं अर्ज भरलेला आहे तर त्याला वाट पाहावी लागेल. एखाद्या अर्जावरती जर रिजेक्टेड असा जर स्टेटस असेल तर रिजेक्टेड म्हणजे द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड, इट कॅनॉट बी रिसबमिटेड अँड नो फर्दर ॲक्शन इज नीडेड. म्हणजे काय, तर हे जे काही अर्ज भरलेला आहे तर तो त्या अटींमध्ये बसत नाही. ती जी काही समिती आहे किंवा ते जे काही टीम आहे तर त्यांनी याचं मूल्यांकन केलेलं आहे आणि हा अर्ज रिजेक्ट केलेला आहे, म्हणजे नाकारलेला आहे. यानंतर याच्यावरती काही ॲक्शन घ्यायची गरज नाही. हा अर्ज पुन्हा आपल्याला सबमिट करता येणार नाही. हा अर्ज आपला बाद झालेला आहे. या अर्जदाराला मासिक 1500 रुपयाचा लाभ मिळणार नाही आणि त्यांना पुन्हा अर्ज देखील करता येणार नाही. हा अर्ज का नामंजूर झाला याचं कारण देखील आपल्याला ॲपमध्ये पाहायला मिळेल. याच्या पुढचा जो स्टेटस आहे तर तो मेसेज असा असतो की ॲप्रूव्ड. ॲप्रूव्ड म्हणजे काय, तर इथं मेसेज असा आहे, द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड ॲक्सेप्टेड, नो फर्दर ॲक्शन इज नीडेड फ्रॉम द सबमिटर. म्हणजे रिव्ह्यू करणाऱ्या टीमकडून या अर्जाचा रिव्ह्यू झालेला आहे आणि हा अर्ज ॲक्सेप्ट केलेला आहे, म्हणजे स्वीकारलेला आहे. आणि आता याच्यापुढं जो काही अर्जदार आहे त्याला काहीही करण्याची आवश्यकता नाही, तर हा आपला अर्ज मंजूर झालेला आहे. जर आपल्या अर्जामध्ये काही अशा त्रुटी असतील की ज्या आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो आणि तो अर्ज मंजूर केला जाऊ शकतो, तर त्याच्यामध्ये डिसॲप्रूव्ड, कॅन एडिट अँड रिसबमिट असा देखील ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. हा मेसेज असा आहे, द सर्वे हॅज बीन रिव्ह्यूड अँड नॉट ॲक्सेप्टेड बट द सबमिटर हॅज द ऑप्शन टू मेक चेंजेस अँड रिसबमिट इट फॉर अनदर रिव्ह्यू. अर्जाचा स्टेटस जर असा असेल तर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा तो अर्ज एडिट करता येईल व ज्या काही त्रुटी आहेत तर त्याची सुधारणा करून आपल्याला पुन्हा हा अर्ज रिव्ह्यूसाठी सबमिट करता येईल. भरलेल्या माहितीचा अर्ज फायनल सबमिट केल्यानंतर फक्त डिसॲप्रूव्ड या स्टेटसमध्येच आपल्याला एडिटचा ऑप्शन मिळेल. बाकीच्या ऑप्शनमध्ये एडिट हा ऑप्शन मिळणार नाही. अर्ज ऑनलाईन भरताना आपली जी काही माहिती आहे तर ती व्यवस्थित न चुकता भरायची आहे आणि जे काही फोटो आहेत तर ते फोटो क्लिअर व्यवस्थित पाहता येतील अशा पद्धतीनं आपल्याला अपलोड करायचे आहेत, जेणेकरून आपला अर्ज मंजूर होईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी येणार नाहीत. खूप लोकांनी हे जे काही अर्ज आहेत तर ते ॲपवरती मराठीमध्ये भरलेले आहेत. अंगणवाडी सेविका CRP यांना हे जे काही मराठीमधले अर्ज आहेत तर ते पुन्हा इंग्रजीमध्ये भरण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अर्ज मराठीमध्ये भरला म्हणून रिजेक्ट झाला का, किंवा भरलेले जे काही मराठीमधले अर्ज आहेत तर ते पुन्हा इंग्रजीमध्ये करायचे का, तर याच्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.